डिफरेंस बिटवीन द सरफेसेस ऑफ द टू स्पीयर्स। इस दोनों स्पीयर के सरफेस का पोटेंशियल डिफरेंस निकालो। तो चलो चलो बच्चों, नेक्स्ट क्वेश्चन मैं बना रहा हूं, पोटेंशियल डिफरेंस बिटवीन कौन से पॉइंट, बिटवीन टू स्पीयर्स। दो स्पीयर के पोटेंशियल डिफरेंस बताओ। तो दो स्पीयर बोले तो स्पीयर, पहले स्पीयर के ऊपर का पॉइंट कौन सा है, E, और दूसरे स्पीयर के सरफेस के ऊपर का पॉइंट कौन सा है, D। तो पोटेंशियल डिफरेंस पूछा है, तो अब उसका पोटेंशियल डिफरेंस निकालने के लिए हमें क्या करना होगा। तो चलो, कहाँ E पॉइंट के तरफ, चलो कहाँ D पॉइंट के तरफ। पोटेंशियल एट E यहाँ है, पोटेंशियल एट D यहाँ है। तो पोटेंशियल डिफरेंस, तो डिफरेंस ले लिए। तो पोटेंशियल डिफरेंस बिटवीन टू स्पीयर्स इक्वल टू क्या रहेगा, दोनों का VD माइनस VE। यह है पोटेंशियल डिफरेंस बिटवीन टू स्पीयर्स। VD का फार्मूला है यहाँ और VE का फार्मूला है यहाँ। तो K अपॉन 2R Q1 प्लस Q2 माइनस K अपॉन R, हाँ, 2Q1 प्लस Q2 डिवाइडेड बाय 2। तो चलो बच्चों, K अपॉन 2R कॉमन निकालेंगे, Q1 प्लस Q2 माइनस K अपॉन 2R कॉमन निकालेंगे, 2Q1 प्लस Q2। चलो चलो, अब निकाल सकते हैं कॉमन। क्या निकालेंगे, K अपॉन 2R कॉमन। Q1 है यहाँ प्लस Q2 है यहाँ, माइनस 2Q1 माइनस Q2, Q2 गया, क्या आया, K अपॉन 2R, बोलो बोलो कितना आया, हाँ, माइनस Q1। माइनस 2Q1 में से Q1 गया, माइनस Q1 बचा। तो पोटेंशियल डिफरेंस VD माइनस VE निगेटिव आ रहा है। इसका मतलब D का पोटेंशियल कम था E के से, तो अब मुझे पॉजिटिव लिखना है। तो पोटेंशियल एट E माइनस पोटेंशियल एट D इक्वल टू, मतलब पोटेंशियल, यहाँ का पोटेंशियल ज़्यादा है, यहाँ का पोटेंशियल कम है, इसीलिए VE माइनस VD इक्वल टू KQ1 अपॉन 2R। तो बच्चों बोलो, पोटेंशियल डिफरेंस, बाहर वाला पॉइंट, बाहर वाला जो स्फीयर है उसके ऊपर का चार्ज का कोई सवाल है, कोई मतलब है क्या, नहीं। तो इसीलिए Q2 का कोई नहीं बचा यहाँ पे, है ना। तो पोटेंशियल एट डिफरेंस, पोटेंशियल डिफरेंस की जब बात आती है तो ये है पोटेंशियल एट E और ये है पोटेंशियल एट D। तो पोटेंशियल डिफरेंस निकालना बोले तो इस चार्ज का कोई मतलब है क्या, नहीं। तो जितने भी चार्ज यहाँ है उन्होंने बनाया हुआ पोटेंशियल, एंड यहाँ का पोटेंशियल, यहाँ का पोटेंशियल डिफरेंस बन गया। तो ये है बच्चों KQ1 अपॉन 2R, है ना बेटा। कैसे, ये कितना दूर है, कितना दूर है, 2R डिस्टेंस है, यहाँ कितना है, R डिस्टेंस है। तो दोनों का सब्ट्रैक्शन कीजिए, KQ1 अपॉन R और KQ2 अपॉन R, मगर Q2 यहाँ बचा क्या, नहीं। तो इस तरह बच्चों ये बन गया पोटेंशियल डिफरेंस का फार्मूला। आपको कोई भी दोनों पॉइंट के बीच का पोटेंशियल डिफरेंस पूछा तो हम निकालने में कामयाब हुए। देखो बच्चों, ऐसे प्रॉब्लम पूछते हैं, एक ही प्रॉब्लम में मैं अलग अलग प्रॉब्लम बता रहा हूं, ठीक है। तो ये सिचुएशन थी, तो हर पॉइंट का पोटेंशियल कैसे निकालना, वो पॉइंट कहाँ है, तब क्या करना, ये भी बताया, और पोटेंशियल डिफरेंस कैसे निकालना वो भी बोला है। जैसे मैंने ये सॉलिड हॉलो स्फीयर की बात की, उसी तरह हम सॉलिड स्फीयर की भी बात कर सकते हैं। कभी कभी ऐसे देते हैं, कैसे, बाहर वाला हॉलो है, अंदर वाला सॉलिड है, बाहर वाला शेल है और अंदर वाला स्फीयर है।
तो अंदर वाला सॉलिड भी हो सकता है और सेल भी हो सकता है, बाहर वाला हॉलो होता है, स्फेरिकल सेल है। दोनों को एक ही सेंटर पे रखते हैं, उसको बोला जाता है कॉन्सेंट्रिक बोला जाता है, कोसेंट्रिक। एक ही सेंटर, दो के एक ही सेंटर, उसको कोसेंट्रिक कहा जाता है। ऐसे प्रॉब्लम आए ना तो हमें किस प्रकार सॉल्व करना है। देखो बच्चों, मैंने पहला प्रॉब्लम पूछा था और दूसरा प्रॉब्लम भी पूछा। एक इंडिविजुअल स्फीयर रहा तो किस प्रकार सॉल्व करना, दोनों स्फीयर का कॉम्बिनेशन रहा तो किस प्रकार सॉल्व करना। अब उसके ऊपर और क्या करते हैं, और एक रिंग बनाते हैं और एक स्फीयर, तीन तीन स्फीयर बनाते हैं। कुछ नहीं, कैसे भी रखने दो यारो, हमें जो फॉर्मूला है उसको याद करना है ना। तो अंदर रहा तो क्या करना, बाहर रहा तो क्या करना। बाहर के लिए KQ/R पोटेंशियल की बात कर रहा हूं, अंदर रहा जो सरफेस पे है उतना रखना। ठीक है बच्चों, तो ये याद रखना है। तो अब तीसरी वैरायटी का क्वेश्चन बताता हूं। एक एक स्फीयर दिया तो क्या करना, ये तो हो गया। दो स्फीयर दिए तो क्या करना, ये भी हो गया। पोटेंशियल डिफरेंस निकालना है तो क्या करना, ये भी हो गया। अब हम जा रहे हैं और तीन तीन दिया तो भी डरना नहीं। इस प्रकार से ही हमें पोटेंशियल डिफरेंस निकालने का प्रोसेस बताना है और उसी प्रकार हमें उसको सॉल्व करना है। ज्या पद्धतीनं आपण एकच स्फीयर दिला तर कसं सॉल्व करायचं शिकलो, दोन स्फीयर दिले तर कसं सॉल्व करायचं शिकलो, तीन स्फीयर दिले तरी सुद्धा आपल्याला काही हरकत नाहीये। केवळ फक्त एका पॉईंटचं पोटेन्शियल नाही तर पोटेन्शियल डिफरन्सवर जरी प्रश्न आला तर कसं सॉल्व करायचं, बिनधास्तपणे असं सॉल्व करायचं। म्हणजे आपलं नॉलेज वापरत वापरत वेगवेगळ्या समस्या सॉल्व करायच्या असतात। चला मग आता दुसरी समस्या काय आहे, मी म्हटलं ना दोन्ही हॉलो देतात तर काय करायचं, एक सॉलिड दिला तर काय करायचं हे पण लक्षात येईल तुमच्या। आता जास्त वेगळं नाही त्याच्यात। काय करायचं, हे जर सॉलिड असतं ना बाळांनो, हे जर सॉलिड असतं ना तर ए पॉईंटचं पोटेन्शियल काढण्यासाठी तो फॉर्म्युला वापरावा लागला असता आतमध्ये। आता हे सॉलिड कंडक्टिंग असेल तर काही वेगळं नाही। हां, सॉलिड इन्सुलेटर असता तर मात्र तो फॉर्म्युला वापरायचा, आतमधल्यासाठीचा फॉर्म्युला आहे का नाही तो वापरायचा। सरफेसच्या दीडपट सेंटरला असतं, इथलं पोटेन्शियल वेगळं इथलं पोटेन्शियल वेगळं असतं। हे कुठं घडू शकतं फक्त आणि फक्त हा आतला जर स्फियर सॉलिड नॉन कंडक्टिंग असता तर एचं आणि ओचं पोटेन्शियल वेगळं आलं असतं। ठीक आहे बाळांनो, आता चला हे परत हे गोष्टी आता तुम्हाला वापरायच्या आहेत म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं। तर आता तिसऱ्या प्रकारचा प्रॉब्लेम कसा येतो बघा ना, काय म्हणता, तर असे प्रॉब्लेम येतात कसे बघा ना, एक चार्जड स्फियर आहे, दुसरा चार्जड स्फियर आहे आणि दोघांना एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं तर दोघांचं कॉमन पोटेन्शियल काय होईल, त्यानंतर सेपरेट केलं तर काय होईल पोटेन्शियल। ओके, म्हणून चला आता आपण पाहूया। दोन स्फियर घेतोय चार्जड बाय चार्जेस Q1 Q2। ओके बेटा, मग दोन चार्जड स्फियर घेत आहे, एक स्फियर A आहे, त्याची रेडियस R1 आहे आणि यावर चार्जेस Q1 आहेत। ओके बेटा, हां, हा त्याचा सेंटर घेतो O1 आणि या स्फियरचं नाव A देतो। हा सध्या मी घेतोय मेटलनं बनलेला आहे, मेटॅलिक। ओके, किंवा हॉलो सेल्स, हॉलो असला काय मेटलचा असला काय, सॉलिड असून मेटलचा असला काय आणि हॉलो असला काय, एकच बाळांनो। चला आता Q1 चार्ज याच्यावर बसलेत, राईट। हां, आता याच्या शेजारी दुसरा चार्ज आहे, दुसरा स्फियर आहे B, मग याची रेडियस R2 आहे, याचा सेंटर O2 आहे, या नाव B नाव दिलं, याच्यावर चार्ज Q2 आहेत, Q2 आहेत ना। हां, मग आता काय करायचं, या दोघांना एकमेकाला टच करा तर आता कॉमन पोटेन्शियल किती झालं सांगा,
एकमेकांना टच करून सेपरेट करा. आता पोटेन्शियल ॲट ए किती झालं, पोटेन्शियल ॲट बी किती झालं सांगा, आहे का नाही. हां, मग आता Q1 चार्ज दिलेत, Q1 चार्ज दिलेत. हां, मग आता याचं पोटेन्शियल किती आहे सध्या, V1 इक्वल टू के Q1 अपॉन R1. आता याचं पोटेन्शियल किती आहे, V2 इक्वल टू के Q2 अपॉन R2. सेपरेट चार्ज केलेले आहेत, सेपरेट आहेत, आयसोलेटेड आहेत. आता काय करायचं, दोघांना एकमेकाला टच करायचं. तुम्हाला मग हातात कसं पकडायचं, सोडा, हातात पकडता येत नाही ना, सोडून द्या. त्याला दुसरी पद्धत आहे, काय, वायरनं जोडा, वायरनं जोडा. एकच अर्थ, दोघांना एकमेकाशी कॉन्टॅक्ट केलं काय आणि दोघांना वायरनं शॉर्ट सर्किट केलं काय, म्हणजे दोघांना जोडलं काय, कनेक्ट केलं काय, अर्थ एकच. हां, म्हणून वेगळा अर्थ घ्यायचा नाही. मग सांगा, या दोघांना टच केलं काय, दोघांना वायरनं जोडलं काय, एकच. मग सांगा बरं काय होतं आता, ज्याचं पोटेन्शियल जास्त आहे, आता कशावर डिपेंड असतं, त्याला दिलेल्या चार्जेस आणि रेडियसवर. ज्याचं पोटेन्शियल जास्त आहे त्याच्याकडनं चार्जेस ज्याचं पोटेन्शियल कमी आहे त्याच्याकडे जातील, हो ना. मग ज्याचं पोटेन्शियल जास्त आहे त्याच्याकडनं कमी पोटेन्शियलकडे जाणार आहेत चार्जेस. ओके, मग हे कुठंपर्यंत चालतं, असं देणं घेणं कुठंपर्यंत चालतं, जेव्हा दोघांचं पोटेन्शियल समान होईल तोपर्यंत. मग दोघांचं पोटेन्शियल समान झालं ना, तेव्हा देणं घेणं बंद झालं. मग चला, याचं पोटेन्शियल V1 होतं, याचं पोटेन्शियल V2 होतं. जेव्हा जोडलात तेव्हा काय झालं, चार्जेस कॉमन झाले. दोघं एकमेकांना जोडल्यानंतर दोघांचं कॉमन पोटेन्शियल झालं V. मग कॉमन पोटेन्शियल V झालेलं आहे, तर मग कॉमन पोटेन्शियल V इक्वल टू टोटल चार्जेस Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय. ओके, कॉमन पोटेन्शियल V झालं. मग आता कारण की दोघांचं चार्जेस Q1 प्लस Q2 झालेत. आता इथून मी काय करतोय, Q1 बरोबर R1 V1 अपॉन K. ओके, टोटल चार्ज काढून घेतोय. टोटल चार्ज Q इक्वल टू Q1 प्लस Q2 झालेत. Q1ची किंमत ही काढली, Q2ची किंमत काय येईल बाळांनो, R2 V2 अपॉन K. मग इथं घ्या, टोटल चार्जेस R1 V1 प्लस R2 V2 डिवायडेड बाय K. हे काय झालं, टोटल चार्ज ऑन द सिस्टीम. ओके, मग आता पहा, जेव्हा तुम्ही या दोघांना जोडलं तेव्हा टोटल चार्ज एवढे झालेत. आता मग टोटल काय करायचं आहे आपल्याला, पोटेन्शियल, कॉमन पोटेन्शियल काढायचं आहे. तर कॉमन पोटेन्शियल काढण्यासाठी के क्यू, आता याचं पोटेन्शियल किती झालं, के Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय R1. आणि V2 पण तेवढाच आहे, के Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय R2. दोघांचं पोटेन्शियल, कॉमन पोटेन्शियल काढायचं असेल, दोघांवरचा मिळून चार्ज किती आहे, Q1 प्लस Q2. आता तुम्हाला V2 काढायचं आहे ना, तर हे वापरा. जेव्हा तुम्ही आता कॉमन पोटेन्शियल झालं ना, किती झालं, तर कॉमन पोटेन्शियल काढण्यासाठी आता तुम्ही काय करणार, टोटल चार्जेस काढलात. मग टोटल चार्ज काढलात, आता काय करायचं, पोटेन्शियल डिफरन्स 0 झालं. पोटेन्शियल डिफरन्स 0 झाल्या म्हणजे दोघांचं पोटेन्शियल सेम झालं. म्हणजे कॉमन पोटेन्शियल V इक्वल टू के Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय R1 इक्वल टू के Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय R2. हे झालं कॉमन पोटेन्शियलचा फॉर्म्युला. जेव्हा तुम्ही तोडलात तेव्हा काय होतं, आता छोड़ दिया तो क्या हुआ, तो जब छोड़ दिए ना तब क्या हो गए, चार्ज डिस्ट्रीब्यूशन विथ रिस्पेक्ट टू रेडियस होता है. हमने डिस्ट्रीब्यूशन ऑफ चार्ज बताया था आपको, कैसे बताया था, तो Q1 R2 इक्वल टू Q2 R1 इस प्रकार होता है चार्ज डिस्ट्रीब्यूशन. मतलब Q1 के ऊपर चार्जेस है कितने, देखो
चार्ज डिस्ट्रीब्यूशन डिपेंड करता है रेडियस के ऊपर। कैसे? जिसका Q1/R1 इक्वल टू Q2/R2 से। अगर आपको टोटल चार्ज का डिस्ट्रीब्यूशन करना है तो क्या करना होगा? तो देखो ना बच्चों, Q1 इक्वल टू R1 Q2 डिवाइडेड बाय R2, ये रिलेशन है ना बेटा। अब हमें जिसकी रेडियस छोटी उसके ऊपर चार्जेस कैसे बैठेंगे? कम। रेशियो सेम चाहिए ना, रेशियो सेम चाहिए ना। Q1/R1 इक्वल टू Q2/R2। जब हम तोड़ेंगे, जब हम उसका कॉन्टैक्ट तोड़ेंगे तब डिस्ट्रीब्यूशन होता है रेडियस के अकॉर्डिंग। जब तक हम कॉमन रखे, जोड़ के रखे हैं, तब ये भी हो सकता है, ये भी हो सकता है, कॉमन पोटेंशियल का फार्मूला, क्योंकि दोनों का पोटेंशियल सेम हुआ ना। अब चलो बच्चों, अब क्या है, तोड़ने के बाद, आफ्टर द ब्रेक ऑफ द वायर, दोनों का कॉन्टैक्ट तोड़ने के बाद क्या होता है? तो इसके ऊपर के चार्जेस इतने हैं, तो टोटल चार्ज कितने हैं? Q1 प्लस Q2 है ना बेटा। तो जिसका रेडियस कम उसके ऊपर चार्जेस, तो Q1 इक्वल टू R1 अपॉन R1 प्लस R2 इंटू Q1 प्लस Q2। टोटल चार्ज Q1 प्लस Q2 है, तो Q1 के ऊपर के चार्ज Q1 प्लस Q2 टोटल चार्ज को इस प्रकार डिवाइड करते हैं हम। अगर Q2, ये टोटल चार्ज है यहाँ, टोटल चार्ज Q1 प्लस Q2, तो टोटल चार्ज ये रख सकते हैं हम, ये रख सकते हैं टोटल चार्ज Q की वैल्यू, और यहाँ लिख सकते हो Q1 इक्वल टू R1 अपॉन R1 प्लस R2 इंटू R1 V1 प्लस R2 V2 डिवाइडेड बाय K। तो R1 R2 V1 V2 दिया, तो Q1 के ऊपर चार्ज कितने? आपको पोटेंशियल दिया जाता है ना। ये रेडियस 2 सेंटीमीटर है, इसका पोटेंशियल 10 वोल्ट है। ये रेडियस 1 सेंटीमीटर है, इसका पोटेंशियल है 5 वोल्ट या 15 वोल्ट, ऐसे दिया है। V1 R1 V2 R2 दिया, तब आपको चार्ज जोड़ दिया और तोड़ दिया, तो Q1 के ऊपर के चार्ज इतने होते हैं। Q2 के ऊपर के चार्ज भी हम निकाल सकते हो, R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 इंटू R1 V1 प्लस R2 V2 डिवाइडेड बाय K से। तो Q2 बन जाता है Q2 इक्वल टू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2। इस प्रकार के प्रॉब्लम पूछे जाते हैं, इस प्रकार के प्रॉब्लम पूछे जाते हैं। आणि मग आता इथं Q1 झाला, Q2 झाला, आणि मग तुम्हाला डिस्ट्रीब्यूशन घेत असताना, डिस्ट्रीब्यूशन झाल्यानंतर रिडिस्ट्रीब्यूशन ऑफ द चार्ज झालं, आणि त्याच्यानुसार आपण चार्ज डिस्ट्रीब्यूशन करतो। याला रिडिस्ट्रीब्यूशनमध्ये शिकलोय आपण, कुठं शिकलोय माहिती आहे का? रिडिस्ट्रीब्यूशन ऑफ चार्ज शिकत असताना आपण प्रॉपर्टीज ऑफ चार्ज मध्ये शिकलोय, म्हणून हे डिस्ट्रीब्यूशन लक्षात घ्या। Q1/R1 इक्वल टू Q2/R2 अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूशन झालं पाहिजे, म्हणजे यांचा काय कॉन्स्टंट राहायला पाहिजे? रेशियो कॉन्स्टंट असला पाहिजे। ओके, म्हणून ज्याचा रेडियस छोटा त्याच्यावरचे चार्जेस छोटे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात। डायरेक्टली मध्ये असताना मग टोटल चार्ज माहित असतील तर याच्यावर चार्ज कसे काढायचे? R1 अपॉन R1 प्लस R2 टोटल चार्ज, आणि Q2 वर काढायचं असेल तर R2 अपॉन R1 प्लस R2 टोटल चार्ज। टोटल चार्ज कसं काढलं? याच्यावरचे चार्जेस हो का असं काढलं, याच्यावरचे चार्जेस इथं ठेवलं, काय दिलं जातं त्याच्यानुसार बनवायचं ठरवायचं। तुम्हाला चार्जेस दिले तर मग टेन्शन नव्हतं, तुम्हाला पोटेन्शियल दिलं तर असं वापरायचं, हे फॉर्म्युले वापरायचे। म्हणून दोघांना वायरनं जोडलं जातं, तोडलं जातं। जोडलं की कॉमन पोटेन्शियल काय झालं? दोघांचं पोटेन्शियल सेम झालं, मग टोटल चार्ज ॲड इकडचे इकडे इकडचे इकडे झाले ना, मग टोटल चार्ज किती झाले म्हटलं तर टोटल चार्ज काढण्यासाठी दोघांची काय करतो? ॲडिशन। मग टोटल चार्ज म्हणले की Q1 प्लस Q2 काढतो, आणि मग इथं घेत असतो, आणि मग कॉमन पोटेन्शियल पण झालं, टोटल चार्ज पण झालं, आणि तोडल्यानंतर काय झालं तर त्याचं पोटेन्शियल V1 दिलंय आणि V2 दिलंय, तर चार्ज कसं काढायचं? आता Q1 आणि Q2 दिल्यानंतर पोटेन्शियल कसं काढायचं? तर चला याच्यावर चार्ज किती आलेत ते ठरवा। आता किती आले त्याच्यावर चार्ज? हे काही तर एवढे आलेले आहेत, किती? Q1। तुम्हाला Q1 Q2 देतात आणि रेडियस R1 R2 देतात आणि पोटेन्शियल विचारतात। हो, मी इथं पोटेन्शियल आणि रेडियस दिलं असताना काय काढायचं ते सांगितले, चार्ज कसं काढायचं ते सांगितलंय। आता तुम्हाला चार्ज देतोय आणि पोटेन्शियल कसं काढायचं ते सांगतोय।
Q1 चार्ज R1 याला दिलात, Q2 चार्ज R2 ला दिलात. आता जेव्हा तुम्ही तोडलात त्यांना तेव्हा सांगा पोटेन्शियल किती झालं, टोटल चार्जेस किती झाले. टोटल चार्ज Q1 प्लस Q2 झाला, हो ना बेटा. हां, तर मग आफ्टर द ब्रेक झाल्यानंतर V1 बरोबर याच्यावरचा चार्ज किती आहे, तर याच्यावरचा चार्ज ब्रेक झाल्यानंतर किती झाला बघा. आफ्टर द ब्रेक याच्यावर चार्ज किती येतो, Q1 इक्वल टू R1 अपॉन R1 प्लस R2 इंटू टोटल चार्ज Q1 प्लस Q2. ओके, त्याच्यानंतर Q1 डॅश म्हणतो त्याला, Q1 डॅश. ओके, आणि Q2 डॅश किती येतो, R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू Q1 प्लस Q2 टोटल चार्ज. इथं डॅश म्हटलं तरी चालतं. ओके, हे डॅश. मग आता हे कधी जोडून तोडल्यानंतरचे चार्ज. मग V1 बरोबर काय आलं, K Q1 डॅश अपॉन R1. मग V2 बरोबर काय आलं, K Q2 डॅश अपॉन R2. है ना बाळांनो. चला मग Q1 डॅशची किंमत ठेवा, K हां R2 डिवायडेड बाय R1 1 अपॉन R1 प्लस R2 Q1 प्लस Q2. याला असं लिहितो बाळांनो, K R2 अपॉन R1 Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हा झाला V1चा शॉर्टकट. तुम्हाला R1 देतात, Q1 देतात, R1 Q1 R2 Q2 या सूत्रात ठेवा, V1 भेटला. तसं सांगा बरं. आता डायरेक्ट तुम्ही सांगू शकता का, V2 बरोबर हा K R1 अपॉन R2 इंटू Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हे झालं पोटेन्शियल आफ्टर काय म्हणतो आपण सेपरेट. पुन्हा सेपरेट केलं त्यांना, म्हणजे दोन वेगवेगळ्या चार्जेसनं वेगवेगळ्या रेडियसचे दोन स्पियर्स चार्ज केले असता, त्यांना जोडला असता आणि पुन्हा ब्रेक केल्यानंतर आफ्टर द ब्रेकडाऊन पोटेन्शियल पहिल्याचं किती झालं, पोटेन्शियल दुसऱ्याचं किती झालं. हे कधी वापरायचं, जर रेडियस आणि चार्ज दिले असतील. रेडियस आणि चार्ज दिले तर पोटेन्शियल आफ्टर द ब्रेकडाऊन. इथं रेडियस आणि पोटेन्शियल दिला असेल तर ब्रेकडाऊन केल्यानंतर चार्ज किती राहतात, तर ब्रेकडाऊन नंतर Q1 डॅश R1 अपॉन R1 प्लस R2 असं लिहा. आणि याच्यावरचे किती आले, R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 हे लिहा. तर हे झालं रिडिस्ट्रीब्युशन. म्हणजेच तुम्हाला चार्जड स्पियरवर चार्जेस दिले आणि रेडियस दिलं, पोटेन्शियल कसं काढायचं. ओके, म्हणून इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू चार्जड स्पियरबद्दल अशा काही प्रकारचे क्वेश्चन असतात. आता एवढंच नाही, आणखीन दुसरे काही क्वेश्चन आहेत, आता ते घेऊया आपण. ठीक आहे, मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू चार्जड स्पियर शिकलं आणि मोकळं झालं असं नाही आहे, तर वेगवेगळे सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता आले पाहिजेत. म्हणून तुम्हाला व्हरायटी देत आहे. एक सिंगल स्पियर झाला तर कसं करायचं ते झालंय. आता डबल एकात एक असले तर कसं झालं सांगितलं. त्याच्यानंतर 3 घेतले तर कसं सांगायचं. आणि आत्ता मी सांगितलं दोघांना एकमेकाशी टच करायचं आणि पुन्हा बाजूला काढायचं आणि मग म्हणायचं त्याच्यावरचं याचं पोटेन्शियल किती असेल, त्याचं पोटेन्शियल किती असेल. आणि कधी कधी तुम्हाला या स्पियरला Q1 चार्जपर्यंत चार्ज केलं आहे आणि रेडियस R1 आहे, तर त्याचं पोटेन्शियल किती होईल जोडून बाहेर केल्यानंतर ते फॉर्म्युला. तुम्हाला कधी कधी असं विचारतात, या स्पियरला V1 पोटेन्शियल वाढेपर्यंत चार्ज केलं आहे, R1 रेडियस होती. R1 रेडियसच्या स्पियरला V1 पोटेन्शियल वाढेपर्यंत चार्ज केलं आहे आणि दुसऱ्या स्पियर R2 रेडियसच्या स्पियरला V2 पोटेन्शियल वाढेपर्यंत चार्ज केलं आहे. तर मग आता या दोघांमध्ये एकमेकाला जोडलं आणि तोडलं तर मग याच्यावर चार्ज किती असतील, याच्यावर चार्ज किती असतील. तर हा फॉर्म्युला मदतीला येतो. पण कधी कोणता फॉर्म्युला मदतीला येतो हे फॉर्म्युले पाठ करायचे नाहीत. मी जसं फॉर्म्युले बनवायला लागलो ना तसं तुम्हाला बनवता आलं पाहिजे. काहीच नाही हो, मी या दोघांच्या कनेक्शनमध्ये कुणाची ॲडिशन करायला लागलो आहे, चार्जेसची. देणं घेणं कुणाशी आहे. आता दोघं एकमेकाला जोडले म्हणल्यानंतर पोटेन्शियल इकडचं इकडे देत नसतात ते.
चार्जेस इकडले इकडे देत असतात, म्हणून होऊन ट्रान्सफर कुणाचं होणार आहे, चार्जेसचं. मग रिडिस्ट्रीब्युशन होणार आहे का नाही, हां. मग पहिलं इंडिव्हिज्युअल चार्जेस याच्यावर Q1 होते, याच्यावर Q2 होते का नाही, हां. मग टोटल चार्ज काढण्यासाठी काय करणार, ॲडिशन. म्हणून मी काय केलं, टोटल चार्ज काढून घेतले. मग नंतर रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज मी प्रॉपर्टीज ऑफ चार्जमध्ये शिकलोय आहे का नाही. जर सारखेच जर समान असते तर अर्धे अर्धे केले असते मी. दोन्ही स्पियर जर सारखेच राहिले असते सरळ 2 भाग केले असते, Q1 + Q2 डिवाइड बाय 2, Q1 + Q2 डिवाइड बाय 2. पण इथं सारख्याच रेडियसचे नाहीत ना, म्हणून ज्याची रेडियस कमी त्याच्यावर चार्जेस कमी बसणार, कारण रेशो सेम असतो ना, Q1/R1 = Q2/R2 चा रेशो. आणि ज्याचे चार्जेस, ज्याची रेडियस जास्त त्याच्यावर चार्जेस जास्त, त्याचा फायदा घेतला आणि मग टोटल चार्ज अशा पद्धतीनं रिडिस्ट्रीब्युशन करून टाकलं. आणि मग चार्जेस सेपरेटली डिस्ट्रीब्यूट झालेत आणि मग याचा फॉर्म्युला वापरला. सिंपल. जसं मी चार्जचे फॉर्म्युले बनवले तसंच पोटेन्शियलचे पण बनवलेले आहेत. तर हे फॉर्म्युले बनवण्याचा एक प्रकार. आता दुसरी व्हरायटी, लास्ट व्हरायटी या पोटेन्शियलबद्दलची काय विचारतात तुम्हाला, कॅपॅसिटी ऑफ द स्पियर, कॅपॅसिटी ऑफ द चार्जड स्पियर. हा काय प्रकार आहे तर कॅपॅसिटी ऑफ द चार्जड स्पियर. बघा मित्रांनो, मी तुम्हाला जे स्पियर घ्यायला लागलोय ते कंडक्टरचे घेतलेत, मी हॉलो घेतलेत. सॉलिड दिलं तर विचारपूर्वक करायचं बरं. सॉलिडमध्ये पोटेन्शियल वेगवेगळं असतं, आतमधल्या पॉईंटसाठीच फक्त. सरफेससाठी सर्वांचं सारखं असतो, सरफेस आणि बाहेरच्या पॉईंटचं सर्वांसाठी सारखं असतं. फक्त सॉलिड नॉन कंडक्टिंग दिला, थोडं आपणाला सावध राहावं लागतं. सावध म्हणजेच काय, आतमधलं पोटेन्शियल आता कॉन्स्टंट राहत नाही. आतमधलं पोटेन्शियल जसं जसं तुम्ही सेंटरकडे जाल ना तसं पोटेन्शियल काय होत जात असतं, वाढत जातं. आणि सेंटरला किती होतं, 1.5 पट होतं. कुणापेक्षा, सरफेसपेक्षा. चला आता पुढे जाऊया. पोटेन्शियल ऑफ द चार्जड स्पियर माहीत झालंय, चार्जेस ऑफ द चार्जड स्पियर माहीत झालंय. आता जाऊया कॅपॅसिटी ऑफ द चार्जड स्पियर. ओके, तर कॅपॅसिटी ऑफ द चार्जड स्पियर कसा काढायचा त्याचा आपण अभ्यास करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅपॅसिटी ऑफ द चार्जड स्पियर याचा अभ्यास करूया. ठीक आहे बच्चो, बाय बाय.